ब्लॉग कृतज्ञतेची जादू. आयुष्य प्रकाशाने उजळणारी सर्वोच्च भावना कृतज्ञता. उपशीर्षक लेखिका रोंडा बन, लेखिका लुईस हे आणि अक्षरधारेतील दोन प्रेरणादायी डॉक्टर मायलेकींसोबत अनुभवलेला कृतज्ञतेचा दिव्य प्रकाश. प्रवास. कधी आपण थांबून स्वतःला विचारलं आहे का, आपल्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली, सर्वात समृद्ध आणि सर्वात सुंदर भावना कुठली? ती भावना जी आपल्या मनातील तक्रारींचा आवाज शांत करते, जी अहंकाराला मुळासकट नष्ट करते, जी प्रेम, समाधान, आनंद आणि समृद्धीचा जन्म घडवते, जी काळोख्या परिस्थितीतही आशेचा दिवा लावते आणि जी आपल्या साध्या आयुष्यालाही एखाद्या सुंदर चमत्काराप्रमाणे अनुभवायला शिकवते. ती भावना म्हणजे कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता हा केवळ उच्चारण्यासाठीचा एक सुंदर शब्द नाही. ती फक्त धन्यवाद म्हणण्याची औपचारिकताही नाही. कृतज्ञता म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वातून उमटलेली एक पवित्र भावना, मनाच्या गाभाऱ्यातून आलेली जाणीव आणि जीवनातील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीमध्ये दडलेली कृपा ओळखण्याची दिव्य दृष्टी. सध्या अक्षरधारा सत्राच्या संस्थापिका डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे आणि डॉक्टर तन्वी गुगळे खाबिया या दोघी डॉक्टर मायलेकींसोबतचा वाचनाचा अतिशय सुंदर प्रवास अनुभवायला मिळत आहे. लेखिका रोंडा बन यांचे द मॅजिक पुस्तक वारंवार या सत्रात वाचण्यात येते आणि आता लुईस हे यांचे यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक वाचण्याचा प्रवास सुरू आहे. या दोन्ही लेखिकांनी आपापल्या पुस्तकांमध्ये कृतज्ञतेविषयी इतकं खोलवर, सुंदर आणि हृदयस्पर्शी लिखाण केलं आहे की ते आपल्याला केवळ विचार करायला भाग पाडत नाही, तर त्या विचारांना कृतीमध्ये आणण्यासाठी मनाच्या खोलवर स्पर्श करत त्यांच्या शब्दांमधून कृतज्ञता ही केवळ वाचण्याची संकल्पना न राहता हळूहळू अनुभवण्याची, स्वीकारण्याची आणि जगण्याची जीवनपद्धती बनते. लेखिका रोंडा बन यांच्या द मॅजिकमधून कृतज्ञतेची जादू अनुभवताना लक्षात येतं की आपल्या आयुष्यात आधीपासूनच कितीतरी आशीर्वाद उपस्थित आहे. लेखिका लुईस हे यांच्या यू कॅन हील युअर लाईफमधून समजतं प्रेम, स्वीकार, सकारात्मक विचार आणि कृतज्ञता यांच्या माध्यमातून आपण आपल्या मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी किती सुंदर संवाद साधू शकतो. साता समुद्रा पार असलेल्या लेखिका रोंडा बन, लेखिका लुईस हे या दोन महान लेखिकांच्या पुस्तकांमधील गहन विचार अक्षरधारेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय सुंदर कार्य डॉक्टर सुप्रिया मॅम आणि डॉक्टर तन्वी मॅम करत आहेत. त्यांच्या समर्पित मार्गदर्शनातून पुस्तकातील शब्द केवळ वाचले जात नाही, तर ते समजून घेतले जातात, अनुभवले जातात आणि रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष कृतीतून जगले जातात. या चार स्त्री शक्तींच्या सहवासातून मनात एक विचार प्रकर्षाने उमटला. जगातील सर्वात उच्चतम भावना कुठली असेल तर ती कृतज्ञता आहे. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे प्रेम आपोआप जन्माला येतं. जिथे कृतज्ञता असते तिथे तक्रारींना जागाच उरत नाही. जिथे कृतज्ञता असते तिथे तुलना, मत्सर आणि असमाधान हळूहळू विरघळत जातात आणि जिथे मनापासून कृतज्ञता असते तिथे अहंकार मुळासकट जमीनदोस्त होतो, जणू काही अग्नितत्वामध्ये भस्म होऊन जातो. खरं तर दिवसभराच्या दिनचर्येमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे असंख्य कारणं असतात. सकाळी उघडलेले डोळे, शरीरात सुरू असलेला श्वास, आपलं हृदय, आपले हातपाय, आपल्या शरीरातील प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयव, आपल्या 5ही ज्ञानेंद्रियांचं कार्य, डोक्यावर असलेलं छप्पर, झोपण्यासाठी मिळालेला पलंग, पांघरूण, पिण्यासाठी मिळालेलं पाणी, अंघोळीसाठी उपलब्ध असलेलं गरम थंड पाणी, अन्नाचा प्रत्येक घास, आपली माणसं, नाती, मित्रपरिवार, निसर्ग, सूर्यप्रकाश,
चंद्र, आकाश, हवा, झाडं, फुलं, पक्षी आणि जीवनाने दिलेली प्रत्येक छोटी मोठी संधी किती आणि कुठे कुठे आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. पण सर्वसामान्य मानवी बुद्धीला मिळालेल्या असंख्य आशीर्वादांकडे पाहण्यापेक्षा जे मिळालं नाही त्याची तक्रार करण्याची सवय अधिक असते. आपल्या हातात काय आहे हे पाहण्याऐवजी काय नाही याचा विचार करण्यातच आपण अनेकदा आपली ऊर्जा खर्च करतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपण संपूर्ण आयुष्य चुकीचं असल्यासारखं अनुभवतो. परंतु जेव्हा आपण हळूहळू कृतज्ञतेच्या जादूमध्ये ओतप्रोत होऊ लागतो, तिच्यात मंत्रमुग्ध होतो, तेव्हा आपली दृष्टी बदलू लागते आणि दृष्टी बदलली की तेच आयुष्य अचानक सुंदर दिसू लागतं. तेव्हा जाणवतं की आयुष्य ही किती मौल्यवान देणगी आहे. प्रत्येक नवीन सकाळ ही पुनर्जन्मासारखी आहे. प्रत्येक श्वास हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आला आहे. आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती प्रेम, प्रेरणा, आधार किंवा एखादा महत्त्वाचा धडा घेऊन जाते. सुख आपल्याला आनंद देतं आणि दुःख आपल्याला अधिक मजबूत, सजग आणि प्रगल्भ बनवतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, प्रसंगाबद्दल, अनुभवाबद्दल किंवा एखाद्या सजीव निर्जीव गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा नकळत आपण आपल्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला प्रकाशाच्या एका सुंदर मार्गावर घेऊन जातो. त्या प्रकाशामध्ये आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आनंदाने उजळून निघते. प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयव कृतज्ञतेचा प्रेमळ स्पर्श अनुभवतो. मनाचा एकूण कोपरा प्रकाशमय होऊ लागतो. आपल्या अंतरंगातील दिव्य आत्मज्योत कृतज्ञतेच्या भावनेमध्ये अक्षरशः तल्लीन होते. मनावरील नकारात्मकतेचं धुकं दूर होतं आणि विचारांमध्ये प्रसन्नता, शांतता आणि आशेचं सुंदर चांदणं पसरू लागतं. जणू आकाशामध्ये एक शांत, सुंदर चंद्र चमकत आहे. काळोखी रात्र असली तरी त्याचं चांदणं आपल्या वाट्याला प्रकाश देत आहे आणि त्या चांदण्यात कृतज्ञतेची जादू एखाद्या परीराणीसारखी आपल्या आयुष्यावर आपली जादूची कांडी फिरवत आहे. त्या जादुई क्षणी आपलं हृदय कृतज्ञतेच्या भावनेने चमचमतं. प्रत्येक श्वास धन्यवाद म्हणतो. प्रत्येक पाऊल कृतज्ञतेच्या वाटेवर पुढे जातं आणि आपल्या चेहऱ्यावरचं हास्य आपल्या अंतर्मनातील समृद्धीचंच प्रतिबिंब बनतं. धन्यवाद, धन्यवाद, त्रिवार धन्यवाद म्हणत चालताना आपल्या आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला आवश्यक असलेलं मार्गदर्शन, मदत, ज्ञान आणि योग्य दिशा मिळत जाते. कुठे सरस्वती ज्ञानरूपाने आपली साथ देते, कुठे लक्ष्मी समृद्धीच्या रूपाने आपल्या आयुष्यात प्रवेश करते, कुठे एखादी व्यक्ती देवदूत बनून मदतीला येते, तर कुठे अंतर्मनातूनच पुढील मार्ग स्पष्ट करणारा एखादा सुंदर संकेत मिळतो. कृतज्ञता म्हणजे केवळ आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद देणं नाही. कृतज्ञता म्हणजे कठीण अनुभवांमध्ये दडलेला धडा ओळखणं, बंद झालेल्या दारासाठी तक्रार करण्याऐवजी ते दार का बंद झालं यामागील संरक्षण आणि मार्गदर्शन समजून घेणं, आपल्या मनासारखं घडलं तर आनंदाने धन्यवाद देणं आणि मनाविरुद्ध घडलं तरी यामध्येही माझ्या सर्वोच्च हितासाठी काहीतरी दडलं असेल या विश्वासाने जीवनाला स्वीकारणं, हीच तर कृतज्ञतेची खरी जादू आहे. ती परिस्थिती त्वरित बदलण्याआधी परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते आणि एकदा दृष्टी बदलली की आपले विचार बदलतात, भावना बदलतात, निर्णय बदलतात, कृती बदलते आणि हळूहळू संपूर्ण आयुष्य बदलू लागतं. लेखिका रोंडा बर्न आणि लेखिका लुईस हे या 7 समुद्रापार असलेल्या 2 महान लेखिका आणि त्यांच्या पुस्तकांमधील विचार सर्वसामान्यांपर्यंत अत्यंत प्रेमाने, सहजतेने, सजगतेने, प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे आणि डॉक्टर तन्वी गुगळे खाबिया या प्रेरणादायी डॉक्टर मायलेकी या 4 स्त्रीशक्तींसोबत अक्षरधारेचा प्रवास करताना कृतज्ञतेची भावना आज कितीतरी घरांमध्ये, मनांमध्ये, हृदयांमध्ये सुंदरपणे पोहोचत आहे.
एखाद्या पुस्तकातील शब्द जेव्हा योग्य मार्गदर्शकांच्या माध्यमातून मनापर्यंत पोहोचतात तेव्हा ते फक्त अक्षर राहत नाहीत, ते अनुभव बनतात, साधना बनतात आणि शेवटी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनतात. अक्षरधारेच्या या सुंदर प्रवासामधून कृतज्ञता ही केवळ एक भावना न राहता प्रत्येक दिवसाला, प्रत्येक नात्याला आणि प्रत्येक अनुभवाला प्रेमाने स्पर्श करणारी जीवनशैली बनत आहे. खरंच जगातील सर्वात श्रीमंत करणारी, समृद्ध करणारी, प्रसन्नता देणारी, भरभराट घडवणारी आणि आपल्या अस्तित्वाला प्रकाशमय करणारी भावना कुठली असेल तर ती फक्त आणि फक्त कृतज्ञता आहे. म्हणूनच मनाच्या अगदी गाभाऱ्यातून, कृतज्ञतेने ओथंबलेल्या हृदयातून या चारही श्री शक्तींना, लेखिका रोंडाबन, लेखिका लुईसे, डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम आणि डॉक्टर तन्वी गुगळे खाबिया मॅम यांना संपूर्ण अक्षरधारा परिवाराकडनं मनापासून त्रिवार धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुमच्या शब्दांनी, विचारांनी, ज्ञानाने आणि मार्गदर्शनाने असंख्य मनांमध्ये कृतज्ञतेची ज्योत प्रज्वलित केली आहे. या सर्व श्री शक्तींना मानाचा मुजरा, कृतज्ञ हृदयाचं वंदन आणि प्रेमाची एक घट्ट मिठी. आणि ज्या दिवशी जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याकडे तक्रारींच्या नजरेने न पाहता कृतज्ञतेच्या नजरेने पाहू लागेल, ज्या दिवशी प्रत्येक हृदय मला काय मिळालं नाही याऐवजी मला किती काही मिळालं आहे या भावनेने भरून जाईल, त्या संपूर्ण जगावर कृतज्ञतेची एक सुंदर प्रकाशमय झालर पांघरली जाईल. मग प्रत्येक घर प्रेमाने उजळेल, प्रत्येक नातं आदराने फुलेल, प्रत्येक मन शांततेने भरून जाईल आणि प्रत्येक हृदयामध्ये आनंद, समाधान आणि समृद्धीची दिव्य ज्योत तेवत राहील. त्या दिवशी हे जग केवळ सुंदर दिसणार नाही, तर ते प्रेम, प्रकाश आणि कृतज्ञतेचा एक अद्भुत आविष्कार बनेल. चला तर मग आजपासून प्रत्येक सकाळ एका धन्यवादाने सुरू करूया. प्रत्येक अनुभव कृतज्ञतेने स्वीकारूया. प्रत्येक नात्याला प्रेमाने जपूया आणि प्रत्येक रात्र आपल्या आयुष्यातील आशीर्वाद आठवत संपवूया. कारण कृतज्ञतेने जगताना चमत्कार शोधावे लागत नाहीत. आपलं संपूर्ण आयुष्यच एक सुंदर चमत्कार बनून जातं. धन्यवाद, धन्यवाद, त्रिवार धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. हा कृतज्ञतेचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे यांच्या अक्षरधारा सत्रात ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून सामील व्हावं. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे आणि डॉक्टर तन्वी गुगळे यांची लेख या दोघी मायलेकी अक्षरधारा या वाचन उपक्रमातून, या सत्रातून वेगवेगळी पुस्तकं एका समूहासोबत नेहमी वाचत असतात. वाचताना वेगवेगळे ऑडिओ, व्हिडिओ, प्रेझेंटेशन्स आणि विचारांनी, उदाहरणांनी आपल्यासोबत त्यांना चर्चेच्या रूपात आपल्यासमोर सादर करत असतात आणि आपल्या मनापर्यंत खोलवर ते पुस्तक जगण्याची एक प्रेरणा त्या दोघी देत असतात. त्यामुळे पुढच्या महिन्यात जेव्हा किंवा मॅजिक बुक सुरू होणार असेल तेव्हा नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना कळवण्यात येईल. आणि आता सध्या 60 दिवसांचं यू कॅन हील युअर लाईफ लुईसे यांचं पुस्तक हे ऑलमोस्ट संपत आलं आहे. पण ह्या दोघी पुस्तकातून कृतज्ञता ही भावना आमच्यापर्यंत कशी पोहोचत असते हे या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. तुमच्या भरभरून प्रेमासाठी मनापासून कृतज्ञता. धन्यवाद, आभार.